खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेच्या वतीनं यवतमाळच्या पंजा चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। यावेळी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी संजय देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारत संताप व्यक्त केलाय। गद्दारी खपवून घेणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। युबीटीचे आमदार संजय देरकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धव ठाकरे सेनेचे 6 खासदारांनी बंड पुकारलेले आहे। त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ येथील जे उभाटाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होऊन आज त्यांनी संजय देशमुख यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे। आपल्यासोबत येथील स्थानिक आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगसाल, काय तुमच्या भावना आहेत? नेमकी 6 खासदारांना जी बंडखोरी केली? नाही, हे कसं आहे, डिलिमिटेशनसाठी बीजेपी आणि त्यांचे संयुक्तिक जे काही त्यांच्यासोबत असलेले घटक पक्ष आहे ते हे सगळं डाव रचून राहिले आहे। प्रत्येकांना आमिष दाखवून त्यांना न्यायचा प्रयत्न करत आहे। अशी विधानसभेत पाळी नाही आहे। विधानसभेत त्यांचे आमदार भरपूर आहे, आमचे 20 आमदार आहे आणि 20ही आमदार आम्ही संघटित आहोत। कारण ही जेव्हा घटना घडली त्यावेळेस आम्ही सगळ्या 20ही आमदाराशी बोललो, त्यांनी सांगितलं की आम्ही कुठं जाणार नाही। ते आता जिव्हारी लागलेली आहे। ज्याच्यावर विश्वास टाकला, उद्धव साहेबांनी ज्याला पुनर्स्थापित केलं, आम्ही सर्वांनी एवढं प्रेम दिलं। 2 वर्ष झाले खासदार केला, त्यांनी एका शिवसैनिकाला साधा फंड दिला नाही त्यांच्या कामासाठी। आणि 60 कोटीमध्ये विकल्या जाऊन जर समजा तो स्वतःला जर शहाणा समजत असेल की माझं काहीच होणार आहे, आयुर्भावात राहत असेल, तर त्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की तू जोडे खाना, जिथे जिथे अपमानित होणार तुला असा सोडणार नाही। निश्चितच आपण बघू शकतो हे शिवसैनिक होते आणि आक्रमक झालेले आहेत। गणेश मोळे, झी मीडिया, यवतमाळ।